आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। तुम्ही घेतलेली पाणीपट्टी या आमच्या गोरगरीब नागरिकांच्या परत करा। काय अधिकार आहे तुम्हाला? वर्षामध्ये 48 दिवस पाणीपट्टी 100% आणि म्हणून हा घोटाळे पाण्या बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि लाडक्या बहिणीची टिमकी घेऊन संपूर्ण शहरामध्ये चालले। काल लाल जॅकेटवाले आले, परवा मी एक लेख वाचला, लाल जॅकेटवाल्यांच्या येण्यासाठी एक लेख उद्ध्वस्त शेतकऱ्यांनी लिहिला होता आणि त्या शेतकऱ्यांनी लिहिलं होतं की लाल जॅकेटवाले येणार आणि लाल जॅकेटवाले येऊन आपल्याला गाजर देऊन देणार। तसंच झालं। तुम्ही एक 4-6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांचा समावेश नव्हता तेव्हाची भाषणं त्यांची तुम्ही ऐकली असतील। अजित पवारांचं भाषण तुम्हाला ते व्हिडिओ क्लिप आजही सोशल मीडियामध्ये फिरतात। त्याच्यात अजितदादा पवार सांगत होते की या राज्यामध्ये खतांचे दर वाढलेले आहे, या राज्यामध्ये गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, या राज्यामध्ये स्टीलचे भाव 22,000 गेलेले आहेत आणि मग ते अजितदादा सांगायचे घ्या आता कमलाबाई, घ्या आता कमलाबाई, घ्या आता कमलाबाई, घ्या आता कमलाबाई। आणि अचानक भारताचे पंतप्रधान मध्य प्रदेशमध्ये सभा घेत होते। त्या मध्य प्रदेशच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं कि महाराष्ट्र में जो एनसीपी पार्टी है वो एनसीपी पार्टी के अजित पवार नाम के एक नेता है जिन्होंने 72,000 करोड़ का घोटाला किया है, जल्द ही इनको जेल में भेजेंगे। 48 तासानंतर ज्यावेळेस बातमी पाहिली आणि बातमी टीव्हीवर ऐकली तर इकडे बातमी होती मी अजित आनंदराव पवार राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की। आणि काय निर्लज्जपणा आहे। आणि मग मला कळलं की दया कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है। का गेले केवळ ईडीच्या रागाने, केवळ जर्मनी राज्य रागाने। आणि आमचा सर्वसामान्य 70, 75, 80 वर्षाचा माणूस देखील आज बोलतोय या देशातली लोकशाही संपलेली, या देशात संपलेली आहे। आज तुमच्या नगरीचा मला तुमच्या या परिसराचा या भागाचा नगरसेवक कोण आहे सांगा, या कोपरगाव शहराचा नगराध्यक्ष कोण आहे मला सांगा, या जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद सदस्य कोण आहे सांगा। या सर्व निवडणुका या देवेंद्र काकांनी थांबवलेल्या आहे। हा देवेंद्र काका हा नाटकी माणूस आहे, हा नाटकी माणूस आहे। हा देवेंद्र काका एका बाजूला फार शहाणपणाची भाषा करतो आणि हा राष्ट्रीय पक्षाच्या देवेंद्र काकाचा आमचा फुटून गेलेला नारायण बाबा आणि त्याचे 4 आणे 12 आणे असलेले पोरं ते म्हणतात मशिदीत घुसू। ही भाषा मशिदीत घुसायची भाषा काटून म्हणजे तोडून टाकू, मारून टाकू। अरे लोकशाही राहिली का नाही सवय? आणि म्हणून सातत्यानं जातीवादाचं राजकारण करणारी मंडळी, शेतकऱ्यावर अन्याय करणारी मंडळी आणि म्हणून आमच्या हाजींना मी विनंती करतो की हाजी कुछ भी कर लो इस बार तुतारी बजाओ, बजाओ तुतारी। अरे तुझ्या आपला शिवसैनिक हाजीराज जागा होते। आपण अनेक दशके काम केलेले नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघू काय करायचं। भाऊ इथे बसले कोणी भाऊ संजय भाऊ पाहिजे, राजा भाऊ पाहिजे, शहर भाऊ पाहिजे, ठरवू काय करायचे। नगरपालिकेचा वेगळा बघू या कोपरगाव तालुक्यामध्ये एक योजना चालू झालेला आहे। हा योजना चालू झालेला आहे एका सर्व सामान्य परिवारातील नागरिक लढू शकतो। धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या या कोपरगाव तालुक्यात होऊ शकते ही परिस्थिती या कोपरगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या यज्ञामध्ये सहभागी होण्याची गरज आहे। पैसा घेतो 500-1000 रुपये किती दिवस पोहोचल्या, किती दिवस आपल्याला बोलणार आहे। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो गंभीरपणे ही निवडणूक घ्या। ही निवडणूक गंभीरपणे का घ्या? आमच्या देशाचे पंतप्रधान सुरुवातीला ज्यावेळेस दिल्लीमध्ये पंतप्रधान होण्याच्या गेले तर त्यांची क्लिप आहे का मेरे भाई और बहनों जब भी मतदान करने के लिए निकलेंगे तो गैस कटोरी को नमस्कार करके जाइए, गैस कटोरी को नमस्कार करके जाइए। गॅसची टाकी होती 450 रुपयाला, केवढे होती 450 रुपयाला। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो मेरे भाई और बहनों जब भी आप मतदान करने के लिए जाएंगे तो गैस की टंकी को नमस्कार करके जाइए, क्योंकि वो गैस की टंकी अभी 850 में मिलती होगी, 900 में मिलती होगी, लेकिन इलेक्शन के बाद वो 1300 रुपए में मिलने वाले हैं। इसलिए आप गैस की टंकी को नमस्कार करके जाइए। सगळे फ्रॉड, ही मंडळी सगळी फ्रॉड मंडळी आहे। भारतीय जनता पार्टीच राहिली नाही, आता भारतीय जनता पार्टी चालू झाली आहे। कालचं मला इतकं वाईट वाटलं आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर मी भाषण करतो। माझे मित्र भाषणाला उभे राहिले, सन्माननीय सूर्यभानजी पाटील वाघेंचे चिरंजीव विजयराव वाघे भाषणाला उभे राहिले।
या कोपरगाव तालुक्यामधला एक वाघ म्हणून आम्ही त्यांना समजतो. आणि ज्यावेळेस ते बोलायला उभे राहिले एक शब्द निघायच्या घालून चिठ्ठी आली आणि तसं आपलं बोलून हा विजयरावचं भाषण थांबलं. काय परिस्थिती आहे? लोकशाही आहे ही लोकशाही आहे. आणि बोलू दे आमच्या विजयरावला, खरं बोलतो तो, चांगला बोलायचं आहे, बोलू दे त्याला. नाही बोलू दे. विजयराव बोलत होते, काहीतरी बोलत होते, त्याच्या मनामधल्या भावना. विजयराव मी तुम्हाला विनंती करतो तर तुमचं मन या महाविकास आघाडीच्या सेवेमध्ये मोकळं करा आणि बघता काय सामील व्हा, सामील व्हा, सामील व्हा. हा यज्ञ आहे. कैलासवासी सुरुवात वाढण्याची भारतीय जनता पार्टी, आदरणीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेंची भारतीय जनता पार्टी, आदरणीय प्रमोदजी महाजनांची भारतीय जनता पार्टी ही आता राहिली नाही, ही भारतीय जनता पार्टी झालेली आहे. आणि आमचा देवेंद्र काका स्वतःचे पोरे मुंडे ठेवून शेजाऱ्याच्या पोराला कपडे घेतोय. विजयराव बघता काय सामील व्हा. अनेक वक्त्यांची भाषण आपल्याला ऐकायची आणि म्हणून नम्रपणे या परिसरामध्ये आमच्या हाजींचा परिसर असल्यामुळं मला पुढे बाकीचे कार्यक्रम उमेदवारांनी दिलेल्या सेवा तिकडे जायचंय. माझं भाषण 40-45 मिनिटं चालतं. त्याच्यामध्ये अनेक विषय असतात, अनेक मुद्दे असतात, काही राहून जातात, काही होतात, अनेक मुद्दे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी बरेच वक्त्यांना भाषण आमचे बाकीचे ग्रामीण भागातील काही पदाधिकारी आणि शहरातील बाकीच्या लोकांचे मनोगत आपल्याला ऐकायचे. आणि म्हणून तुमच्या परिसरामधील असणाऱ्या सर्वांना एकच मी शब्द या ठिकाणी देतो. आजपर्यंत ते शब्द या ठिकाणी मातोश्रींनी सांगितला, उद्धव साहेबांनी सांगितला, महाविकास आघाडीने सांगितला, त्याच्यामध्ये बदल झाला नाही. तुमचे जेवढे पण शहराचे नगर आहे ते जे सरकारी जमिनीमध्ये आहे त्या सरकारी जमिनीच्या जागेचे उतारे तुमच्या नावावर सरकारवाले या ठिकाणी करून देऊ आणि तुम्हाला हक्काच्या घराच्या ठिकाणी तुम्हाला मिळवून देऊ. एवढाच शब्द या महाविकास आघाडीच्या वतीने घेऊन तुम्हाला थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज कपोते आमदार संदीपजीराव वरपे मंत्री साहेब त्यांना पद मिळणार आहे एवढी गॅरंटी आहे. शरद पवार साहेबांना पद देणार आहे याच्यात काही शंका नाहीये. पण पुढे आणखीन आमचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ ढवळे, माजी नगराध्यक्ष संजू सातभाई आणि आमचे सर्व इस्टेट आणि उपस्थित असलेले मातोबंधू आणि भगिनी मित्रांनो, सांगायचा उद्देश हे आहे का आपल्या परिसरात पूर्ण तालुक्यात पूर्ण कोपरगाव शहरात हे जे चालू आहे, मी काय ओपन उतरलेलं नव्हतो पण संदीप भाऊचे प्रत्येक सभामध्ये मी हजर होतो. पण काय बोललो नाही, खुर्चीवर मी बसलो नाही. बसलो पण संदीप भाऊ बोला बसलो का? मी बसलो बी नाही. पण कालपासून जे ऐकून राहिलं छान दादा बिपिन दादा आणि ताई आपली स्टेट त्यांचे फोटो वाटच केले ते इकडे येणार ते आपल्यासाठी. अहो कोपरगावचं राजकारण संपून जाईल तुमच्या स्टेटवरती आले तर. हे माझ्या औषधाचा मी शब्द देतो तुम्हाला आणि याच्यात काही फरक पडला तर मी औषध सोडून देईन. आमच्या नस मध्ये कोले साहेबांचा हे आहे आणि आम्ही कोले साहेबांना विसरणार नको नाहीये. पण तुम्हाला एक सांगतोय, तुम्ही जे चुकीचं वातावरण तयार केलंय ते लोकांना माहिती आहे. लोकांचे प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक घरामध्ये टीव्ही आहे, ते पाहतात. तुम्हाला असं वाटत असेल लोक आपल्यापेक्षा हुशार झालेले आहे. आम्ही जे बोलतो ना हे मोबाईल पाहून टीव्ही पाहूनच बोलतो. पण आमच्यापेक्षा जे गोरगरीब जनता आहे त्यांना बोलायला वेळ भेटतं. तुम्ही भाषणाला त्यांना उभं नाही करत. जर उभं केलं तर ते तुमच्यापेक्षा भाषण चांगलं करणार आणि त्यांचं तुमच्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. तुम्ही काय सांगता हो ते तुम्हाला हे देतात, तुम्हाला हे देतात ते सहकार्य. अहो कस काय देणार, कस काय देणार ते जाऊन द्या. मला एक सांगा, कोपरगाव शहरातला विकास काय केलंय? 3,000 कोटीचं तुम्ही सांगताय, 1,500 कोटी ते काकडीचं विमानतळाचा. अहो ते तुमचं काय संबंध? रोडाचे काम केले, समुद्री घ्यायचे ते तुमचं काय संबंध? गावातलं काय केलं हे सांगा. सांगायला प्रश्न फार आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आणि मला माहित है ठाकुर और गब्बर कभी भी मिल जाएंगे लेकिन आपस के रिश्ते कभी मत भूलो. ये इलेक्शन हो जाएगा लेकिन बाद में ठाकुर और गब्बर मिल जाएंगे. मेरे भाई, मेरा बोलने का मतलब वो नहीं है लेकिन समझो बात को. लेकिन अपने को जो आदमी हक का है, सच्चाई का है,
जो अपने साथ वाला आदमी संदीप वरपे जो है, हकीकत में बोलता, मैं नहीं उतरा, लेकिन आज जो उतरा इसलिए उतरा तो हक आदमी और सच्चाई पे चलने वाला आदमी, और वो आदमी अपने को कभी भी अपने साथ में तुम आमदार बना के दो और देखो उनकी वो क्या करेंगे करके, तुम भी बोलेंगे कि हाथ पात इन्होंने करे थे करके। वो साधारण आदमी है और अपने वास्ते कभी भी रात में आपको कभी भी चलने को तैयार है। और मेरे भाइयों, कभी गलती मत करो। कुछ लोग बोलते अरे काले कोले सिवाय कोपरगांव में परिवार नहीं था, लेकिन आज ईश्वर ने आज अचानक ऐसा टर्न दिया कि आज परिवार ज्यादा लाके दो, तो आज वो वक्त आया वो चुन के दो और उनको लाके दो और बता दो कि कोपरगांव में तुम्हारे से ज्यादा जनता होशियार हो गए। ये लाके दो उनको चुन के, जब उनके समझ में आएगा और तुम्हारे हमारे स्वर्गों की लायकी क्या है उनके समझ में आएगी। कुछ लोग ये बुलाते इंसल्ट करके वापस करते, लेकिन कुछ लोग वो नहीं बिकने वाले, कुछ लोग रुकने वाले, कुछ लोग छाने वाले, इसके लिए कोई बिकता नहीं। तो मेरे भाइयों और बुजुर्गों दोस्तों, टाइम बहुत कम है, बोलने वाले बहुत लोग हैं, लेकिन बोलने के लिए बहुत बातें थे, लेकिन अब एक बात जाते आते एक बात और जरूर बोलूंगा मैं तुमको। फूल तो हमने बहुत देखे हैं, फूल तो हमने बहुत देखे हैं, मगर गुलाब जैसा नहीं। नेता तो पूरे हिंदुस्तान में देखे हैं, लेकिन संदीप वरपे जैसा नहीं। ख्याल में रखो बात को। और टूटा हुआ शीशा कोई जोड़ नहीं सकता, टूटा हुआ शीशा कोई जोड़ नहीं सकता। अरे संदीप वरपे को निवल के आने से कोई रोक नहीं सकता, ये चैलेंज है मेरा। तुम जैसा के माफ करना है विपिन दादा, आज मैं बोल रहा, जिस तरह उनके नेता उनको बोलते थे दादा आपण शिवर आहे साहेब, दादा शिवर आहे, जेव्हा इलेक्शन निकाल लागला दादा घरी, तसं तुम्ही घरी राहणार आहे। तुमचे जे नेते सांगतायत ना त्यांच्या विश्वासावर तुम्ही चाला आणि आमचं काम करू। आणि संदीप भाई प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये त्याचे नेते बी राजा भाऊ बी पूर्ण महाविकास आघाडीचे लोक पूर्ण वार्डामध्ये फिरत आहे आणि पूर्ण काम करत आहे। आणि तुम्हाला एक सांगतो, हे लोक जे म्हणतात 40 वर्ष यांनी काय केलं, हे फक्त घरात बसून काम करत होते। कोण? उद्धवजी ठाकरे साहेब हे चुकीचं म्हणतात, यांची चुकीची भूमिका आहे। उद्धवजी ठाकरे साहेब घरात बसून भी प्रत्येक जे आजारी होते प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे माणूस होते। आणि तुमच्याच माणसांनी, तुमच्याच पंतप्रधानांनी त्यांना महाराष्ट्राचा 1 नंबर मुख्यमंत्री सांगितलं का नाही? चुकीचं बोलत असेल तर मला बोला, बोलणं महाराष्ट्रामध्ये आपले साहेब चुकीचं आहे का? 1 नंबरचा मुख्यमंत्री सांगितलं, मग तुम्ही का म्हणता करताय? तुम्ही का चुकीचा बोलताय? मला याचं उत्तर द्या, तुमची लायकी आहे का याचं उत्तर द्यायची। मी कुठल्याही भाषा सांगायला फार विषय आहे, मला 5 मिनिटं दिलं त्याबद्दल। आता व्यक्ती आहे त्यामुळे मी बोलत नाही, बोलायला मला फार वेळ होतो, पण चला आता यापुढे लक्षात ठेवा, येते 20 तारखेला, उद्या येते 20 तारखेला संदीप भाऊला प्रचंड विजय करा। आणि आपले कोपरगाव तालुक्यात तुम्हाला मी चेष्टानी करतो, शरद पवार साहेब जसा पाणीच विकले होते 19 मध्ये, आज भी पाणीच विकले आणि आज भी त्यांची सत्ता येणार आहे आणि संदीप भाऊ मंत्री बनूनच राहणार आहे, ही मी गॅरंटी देतो। आणि माझे 2 शब्द संपवतो आणि 20 तारखेला येते प्रचंड बहुमताने निवडून द्यावा, हीच माझी विनंती आहे। खरे मंचावर बसलेले आमचे नेता आणि आमचे लहानपणाचे मित्र, ज्या विधानसभेसाठी आपले आमदारसाठी जो उमेदवार भेट घेतलेले आहे असे आमचे मित्र संदीप वरपे, त्यांच्या आपल्या भागात गांधीनगर भागात सभा ठेवलेली आहे। त्यानिमित्त मी आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहे आणि लोकांना समजून सांगायचं आपल्याला का याच्यामध्ये आपण भरपूर मतदान केले लोकांना, इथं काळे कोणी शिवाय पर्याय नव्हता।
ही सर्व गोष्ट भगवानकडची गोष्ट असते. काय आपले आमचे कोणी काहीतरी अडचण असेल त्यामुळे ते पाठीमागे राहिले आणि कोपरगाव तालुक्याला काहीतरी भविष्य घडणार होता म्हणून भगवानने अण्णाने इनको उमेदवारी दिली संदीप भाऊ. मित्रांनो येत्या 20 तारखेला तुतारी वाजणारा माणूस त्यांना आपण सकाळी 7 वाजेपासून जेव्हा लोकसभेला आपण सगळे गेले आणि पटापट कोणते आदेश न पाळता आपण त्यांना मतदान करून आमचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेबांना प्रचंड मताने आपण निवडून दिलेला आहे. माझा बोलायचा उद्देश एकच आहे, संदीप भाऊ आमचं हे भाग्य आहे, हे सर्व धर्म जातीच्या लोकांना घेऊन चाललेला वाद आहे. भगवा चौक पासून घेतलं तर खालतीपर्यंत सर्व जातीचे लोक इथे राहतात. कधीही आमचे भेदभाव नाही, कधीही कोणतं भांडण नाही, काहीच नाही. थोडाफार होत असेल तर तुमचे सारखे भाऊ सारखे संजीव सारखे सद्दामभाई नसीबर सारखे याला बसून मिटून टाकतात. आता 5 नंबर तळाचं जे प्रत्येक वार्डात निवडणुका लागले पण नाही राहिले हो, तेव्हापासून एकच चर्चा चालू आहे, 5 नंबर तळ 5 नंबर तळ. मला त्या आमदाराला विचारायचं का 5 नंबर तळ जागा कोणी घेतली? कैलासवासी कॅबिनेट मंत्री शंकररावजी कोले साहेबांनी घेतलेली. 5 नंबर 1 नंबर पासून 5 नंबर पर्यंत संदीप भाऊ तुम्हाला माहिती आहे. आणि 5 नंबर तर तुमच्या सिंहाचा वाटा आहे आणि 5 नंबर काय घेताना हे सगळ्याला आमदार म्हणतो का 5 नंबर पाणी आला तर तुम्हाला 3 दिवस पाणी देतो. ते राजा हो तुम्ही नगराध्यक्ष राहिले, आपले इथले संजीव राहिले, कोपरगाव शहरात 5 नंबर तळ नाही पण झाला असता तरी आपल्याला दिवसभर पाणी भेटायला पाहिजे होतं. बाकी हा आमदारांनी काय केलं, 5 नंबर तळावर राजकारण चालू केलं आणि 5 नंबर तळामधलं जसं एखादी माणूस असतं त्याच्या घरात 1 लाख रुपये राहते, 1 लाख रुपये स्टॉक राहतात, बाकी त्याच्यातून 100-200 रुपये कमी होतात. ते लक्ष देत नाही त्याच्याकडे, काहीच्यातून पैसेच गायब होतं. एक दिवस त्याला अचानक आठवण येते, त्याला आपले 1 लाख रुपये होते त्याच्यात पैसे कुठे गेले पाहत होतो तर त्याच्यात पैसे कमी पडतात. असा 5 नंबर तळामधला पाणी जे ते जमीनमध्ये जाऊ आपल्या पोटावर आलेलं नाही. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर चालू आणि त्यांनी एवढं जल पाणी त्याच्यातला टाकलेलं नाहीये, भरून ठेवला. बायांना येतो घेऊन गेला हंडी घेऊन, तिथं याच काढला आणि तिथं म्हटलं का 5 नंबर तळाचं पाणी तुम्हाला 1 तारखेला येणार आहे आणि तेव्हापासून 30 दिवस येणार आहे. आता ते 5 नंबर तळाचं पाणी कसं फक्त जमीनमध्ये शिव राहिलं तो आणि आपल्या वर्ष म्हणजे नगरपालिका कळत नाही का आपल्याला 3 दिवस पाणी देतो, मग 6 दिवस 8 दिवस पाणी कशाला देते? ते त्यांनी फक्त मुद्दा ठेवला होता भांडवल आणि 5 नंबर तळाला आम्ही निवडणुकीमध्ये वापर करू याचा. त्याचा काहीच संबंध नाही 5 नंबरला. आमचे शंकररावजी कोले साहेब यांनी बागायती जमीन बोर त्याच्या विहीर पाणी भरपूर सगळे शेतकरी गोळा केले आणि त्यांना म्हटले का पहा हे आमचे गोरगरीब लोक कोपरगावची जनता आहे, ते खड्डे पाणी भरतात, त्यांना पाणीसाठी ही जागा तुम्ही द्या, तुम्हाला काय लागतं ते मदत करते. त्यांचे पैसे भरले, त्यांच्या घरातले कोणी नोकरी लावले संजीवनी कारखान्यामध्ये, कोणी साहेबचं नाव काढ आणि कधी कोणी साहेबचं नाव काढतच नाही. यांना कधी आठवणच नाही कोणी साहेबाची, कोणी साहेबाची एवढी करू शकत नाही. आता मागचे 5 वर्ष पहिले ते 804 मतांनी का 20 मतांनी निवड आले. मला विनंती आहे तुम्हाला संदीप भाऊ, आपण या निवडणुकीमध्ये आपला विजय होणारच आहे याची कोणती शंका नाही. आणि कोणतरी म्हणत होते का मुस्लिम समाजाचे जे मत आहे, मुस्लिम समाजाच्या मतदानाचं तुम्ही काळजी करू नका आणि त्यांनी काळजी घ्यायची असं त्यांना माझी विनंती आहे. विजयला बोलले काल का मुस्लिम समाज महाराष्ट्रासाठी मालमत्ता आहे, महाराष्ट्राच्या गाडीची मालमत्ता आहे. तुम्हाला मुस्लिम समाजाने निवडून देणं नगराध्यक्षासाठी तुम्ही हिरवे साप आणि काहीतरी बोलायला लागलं मुस्लिम समाजाला आरोप लावले. हा तुमची लायकी घ्यायची काय संबंधित नाही तुम्हाला. महाविकास आघाडी राजा तुमच्या पाठीमागं कोपरगाव तालुक्याची जनता भरपूर मुस्लिम समाज
अल्पसंख्याक मागासवर्गीय आपल्या बरोबर आहे. तुम्ही त्याची काळजी घेऊ नका. येत्या 20 तारखेला आपण सकाळी 6 वाजेपासून जाऊन 3 नंबरचा बटन आहे, 3 नंबरवर तुतारीचं बटन आहे, बटन दाबून संदीप बोलायला प्रचंड बहुमताने विजय करा. एवढं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. त्यानंतर आमचे अकबर शेखी बोलतील. महाविकास आघाडी कोपरगाव विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी जावळे साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपले आवडते उमेदवार संदीप भाऊ, उपस्थित विचारमंच व समोर या ठिकाणी संदीप भाऊला एका मताने पाठिंबा देण्यासाठी जमा झालेले मतदार बंधू आणि भगिनींनो, वेळ थोडा आहे, बोलण्याची मानसिकता नाही, बोलण्यामध्ये अनेक बंधन आहेत, म्हणून काही विषय या ठिकाणी मांडावेसे वाटतात. 35 वर्ष या कोपरगाव तालुक्यावर कोल्हे घराण्याची सत्ता होती. शरीफभाई, हा तालुका गुन्ह्या गोविंदाने सुख समृद्धीने नांगत होता. छोट्या छोट्या टपऱ्यांनी वसलेलं हे शहर प्रगती पथावर होतं. परंतु जशी सत्ता काळेकडे गेले, अशोकदादा त्या ठिकाणी आमदार झाले आणि सर्वप्रथम कोणावर अन्याय झाला असेल तर मुस्लिम समाजावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे. अशोकदादा आमदार झाल्यानंतर कोपरगाव मध्ये ज्या वेळेस अतिक्रमण आलं, त्या अतिक्रमणामधले या गांधीनगर भागातले माझे फिटर बंधू यांचे गॅरेज त्या स्टेशन रोडला होते. अण्णा रोड पुतळ्यापासून तर रेल्वे स्टेशन पर्यंत त्या रस्त्याला सगळी जी गॅरेज होती त्या ठिकाणी प्रामुख्याने मुस्लिम समाजाची गॅरेज होती. एक फिटरच्या हाताखाली 8-8, 10 फिटर कामं करत होते. अवघ्या महाराष्ट्रामध्ये कोपरगावचा फिटर नावाजलेला होता. परंतु जशी सत्ता अशोकदादा काळे यांच्याकडे गेली, या शहरामध्ये अतिक्रमण आलं आणि या शहराचा तो हुंडा फिटर, मुस्लिम समाजाचा तो फिटर त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला. या भागातले अनेक फिटर आहे, राजूभाई फिटर असतील, तसेच जाफरभाई फिटर असतील, ज्यांच्या हाताखाली लोक काम करत होते, हे लोक दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातात. ही शोकांकित आहे. दुसऱ्यांदा परत अशोकदादा आमदार झाले, या शहरावर परत अतिक्रमणाचा घाला आला. या शहरामधले हजारो घरे उद्ध्वस्त झाली, या शहरामधल्या अनेक हजारो दुकानं उद्ध्वस्त झाली. पुन्हा या अतिक्रमणाने या शहराला बकास करून टाकलं. का अतिक्रमण काढली? या शहराला सुशोषित करण्यासाठीच ना. मग तो धारणगाव रोड जर आज आपण बघितला तर तुम्ही सुशोषित केलंय का? तेच छपरा, त्याच आदगाड्या, त्याच पायशोल. मग जर तुम्हाला हे जर करायचं होतं तर मग अतिक्रमण काढलं कशासाठी? त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर कोणी उद्ध्वस्त झाला असेल तर मुस्लिम समाज या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. हा समाज कारखानदार नाहीये, हा समाज नोकऱ्याला नाहीये, हा हातगाडी लोटतो, हा छोटे छोटे दुकानं लावतो. या समाजाला उद्ध्वस्त करण्याचं दुसऱ्यांदा जर काम झालं असेल तर ते अशोकदादांच्या कारकिर्दीमध्ये झालं. ज्या वेळेस अतिक्रमण झालं, कोणाची लग्न धरलेली होती शफीकभाई, त्यांची लग्न मोडली. कोणाचं शिक्षण चालू होतं, त्या मुलांचं शिक्षण थांबलं. कोणी शिकून कलेक्टर झालं असतं, कोणी IPS झालं असतं, परंतु आज ते पोरं गौंडीच्या हाताखाली काम करताय. आज ते पोरं व्यसनी झालेले आहे. त्याला कारणच आहे. अजून एक विषय त्याच्यामध्ये जवळजवळ साहेब 27 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली. अन्याय करणारं शासन काय हे करत असतात. तिसऱ्यांदा परत चान्स दिला, आशुतोष दादा त्या ठिकाणी आमदार झाले. आता ते झाल्यानंतर ती अन्यायाची शृंखला जी चालू होती ती आजपर्यंत थांबत नाहीये. आज परत या ठिकाणी कोपरगाववर अन्याय होत आलेला आहे. मला बाकीचे विषय मांडायचे नाही, परंतु जसं हिंदू समाजासाठी भगवद्गीता आदरणीय असते, बुद्धिस्टांसाठी बुद्ध धर्म आदरणीय असतो, शिखांसाठी त्यासाठी गुरुग्रंथ आदरणीय असतो, ख्रिश्चनसाठी जसा तो बायबल आदरणीय असतो, तसा कुराण शरीफ आमची आस्था आहे. हा कुराण शरीफ पाडण्याचं पाप कोणा कडीमध्ये आला. आम्हाला वाटलं होतं आशुतोष दादा तुम्ही आम्हाला
तुमचा कार्यभाग त्या ठिकाणी आहे, कारखान्यापासून अर्ध्या किलोमीटरवरती मस्जिद आहे, तुम्ही जाऊन व्हिजिट सुद्धा दिली नाही. आणि आज शुक्रवारी तुम्ही प्रत्येक मस्जिद मध्ये जाऊन मताची भीक मागता. आणि तुम्ही मतदान करणार का? आम्हाला जर न्याय भेटला नसेल तर हा मुस्लिम समाज मताच्या जोरावर तुम्हाला त्या ठिकाणी हरवेल. आम्हाला न्याय कधी देणार? अनेक संकट आले, आम्हाला दररोज त्या ठिकाणी डावलला गेला. अरे एवढंच काय, तुमच्यासाठी देवीच्या बेटापासून काम करणारे आमचे महमूद भाई, तुम्ही त्यांच्या बरोबर सुद्धा अन्याय करता. तो माणूस टक्केवारीसाठी भांडत नाही, तो माणूस ठेकेदारीसाठी भांडत नाही, तो माणूस भांडला या शहराच्या विकासासाठी. आमचे महमूद भाई भांडले या वाढण्याच्या विभागासाठी. मी त्यांचा राजकीय वैचारिक समर्थक नाहीये, आमच्यामध्ये मतभेद आहे, पण महमूद भाई आमचे हमारे सर के ताज है. अगर उनका अगर कोई अपमान करता होगा तो ये बात हम सबको सोचना पड़ेगी. महमूद भाई को आशुतोष दादा आमदार होते हुए यहाँ पे उखंडे पे बैठ के आंदोलन करना पड़ा. एक दिन रहता तो ठीक था. एक हाजी आदमी न्याय मांगने के वास्ते ऊपर बैठ के वहां पे न्याय मांग रहा, तुम न्याय नहीं देते उसको. दूसरा दिन चला जाता, तीसरा दिन आया, हम लोग विजिट को गए. हाजी साहब अगर ऐसा होता नहीं होगा, अगर यहाँ पे आमदार नहीं आते होंगे, नगर पालिका प्रशासन अगर नहीं आता होगा, तो अकबर शेख कर चौक में आशुतोष दादा के प्रतिमा का दहन करेगा. मैंने वहां पे बोला, ये बात वहां तक गई. लगेच आम्हाला बोला आलेगा भाऊ, लगेच बोला आले. अरे म्हणे त्याला ते उघड्यावर बसायची सवय, तुम्ही पुढे त्याचा उपोषण सोडायला निघाले म्हणे. काय तुम्ही गोळ केला? म्हणजे आमची आस्था महमूद भाई, आमच्या डोक्याचा मुकुट महमूद भाई, आणि त्यांना तुम्ही उघड्यावर 8 दिवस उपोषणासाठी बसवता. तुमचे समर्थक असताना तुम्ही एवढे दिवस बसवलं का? त्यांच्यावर काय करायला पाहिजे होतं? महमूद भाई, तुमचे आमचे वैचारिक वाद असतील, पण तुम्ही आमच्या डोक्याचं शिरपेच आहात. तुमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. लोखंडाच्या सभेमध्ये तुमच्यावर अन्याय झाला, काय चुकलं होतं तुमचं? तुम्ही एवढंच बोलले होतं ना, लोखंड कोण मला दाखवा. अरे आशुतोष दादा, सॉरी, तुम्हाला अहो म्हणायला पाहिजे. अहो आशुतोष दादा, तुमच्या समोर या माणसाचा ज्यावेळेस अपमान होत होता, सगळे त्यांच्यावर तुटून पडले होते. तुमचा जर एवढाच जीव महमूद भाई मध्ये होता तर तुम्ही उठून लोकांना थांबवायला पाहिजे होतं. काय काय बोलले लोक त्या ठिकाणी? का बोलत नाही तुम्ही? हा, तो एक जमतो होता, तो म्हणजे महमूद भाई. अरे हरामखोर, महमूद भाई या शहराला लाभलेला दागिना आहे. महमूद भाईने आजपर्यंत या भागामध्ये हिंदू मुस्लिम होऊन दिलं नाही, आणि तुम्ही महमूद नाव ठेवता. महमूद भाई, तुमचे आमचे वैचारिक वाद असतील, पण या मनामध्ये तुम्हाला घर आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला तुमचं झालेला अन्याय आम्ही भरून काढू. तुम्हाला राहायचं त्यांच्याबरोबर राहा, आम्हाला काही घेणं नाही. पण हे अपमान, आणि ह्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बोलत नाही तर आम्हाला असा नेता नको. ज्यावेळेस मुस्लिम समाजाला अन्याय होतात तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही का बोलत नाही? मग परत तो विषय तिथे देतो. आदरणीय आशुतोष दादा, तुम्हाला कोण नाही, का बोलत नाही तुम्ही? तुम्ही बोललं पाहिजे. अन्याय सहन करता करता आता ती पराकाष्ठा झालेली आहे. आम्ही सगळं काही सोडून संदीपजी वळवे यांच्या प्रचारात येत आलेलो आहे. आणि तुम्ही काय दिलं समाजाला? हा विकास आहे का? हा विकास आहे का? हा खड्डा 3000 कोटी याचा खड्डा घातले तुम्ही. अरे एवढे काढायचे कामं सोडा. तुम्हाला द्यायचं असेल तर तरुणाच्या हाताला काम द्या, हाताला नका देऊ. तुम्हाला द्यायचं असेल तर नोकरी द्या. आजच्या विवेक भैयाने त्या ठिकाणी नोकरी महोत्सव कार्यक्रम घेतला, जवळजवळ 4,500 पाल्यांना नोकरी दिल्या. तुम्ही काय दिलं? म्हणजे विकास केला. कसला विकास केला तुम्ही? द्यायचं असेल तर तरुणाच्या हाताला काम द्या. आम्हाला द्यायचं असेल तर सुरक्षा द्या. तुमचे 3,000 कोटी तिकडे जाऊ करा. पण माझी माता भगिनी, माझा युवक जर या ठिकाणी अडचणीत असेल आणि तुम्ही जर ध्यान देत नसाल तर तुम्ही नकोच. आता आमचा उमेदवार फक्त संदीप वळवे आहे. माझं एकच म्हणणं आहे, फक्त मुस्लिम समाजाने काही वेळा उचललेलं नाही. या भागामध्ये हिंदू मुस्लिम एका मताने राहतात, कधी वाद नाही, होणार नाही. तर आज सुद्धा हातात हात घालून आपण शपथ घेऊया, या शहराचा वैभव जर टिकवायचा असेल, या शहरावर उमदा उमेदवार जर द्यायचा असेल तर संदीप भाऊ शिवाय पर्याय नाही. ही आलेली संधी सोडू नका.
आज संदीप भाऊच्या पाठीमागे उभे राहा. आपण सर्वांनी संदीप भाऊला निवडून आणूया. आणि मी शुभेच्छा देतो आदरणीय भावी आमदार संदीप भाऊंना का या मुस्लिम समाजाच्या वतीने, या भागातल्या सर्व हिंदू मुस्लिमांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. येणाऱ्या 20 तारखेला आपण तुतारिया चिन्हात समोरील बटन दाबून संदीप भाऊला भरभरून मतं देऊन त्यांना निवडून आणूया. धन्यवाद. कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 23 तारखेला इतिहास घडवणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार संदीप भाऊ वरपे यांच्या प्रचाराच्या निमित्त सुरू असलेली ही कॉर्नर सभा, या सभेसाठी व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय आपण सर्वजण आपल्या मनामध्ये ठरवून 20 तारखेला तुतारीच वाजवायची ह्या अंतर्मनाच्या भावनेतून या ठिकाणी आलाच. प्रथमतः आपल्या सर्वांच्या अंतर्मनापासून मी आभार मानतो. अकबर भाईंचं भाषण ऐकता ऐकता खूप काही मनामध्ये कल्पना आल्या. अकबर भाई मी सुद्धा मुस्लिम बांधवांच्या बालपणापासून सहवासामध्ये आहे आणि धर्म मुस्लिम जरी असला तर मी स्वतः काही वेळेस असं समजतो का ह्या मुस्लिम धर्माच्या काही ज्या गोष्टी आहेत, ज्या वचन आहेत किंवा कुराण शरीफने जे शिकवलंय त्याच्यासारखं पवित्र शिकवण जशी हिंदू सर्वच धर्मांनी ते सांगितलंय, पण कुराण शरीफमध्ये जे सांगितलंय का तुमची हज यात्रा, माझे बरेचसे सहकारी बांधव मित्र त्यांचे वडील हजला जाऊन आले. हजला गेल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला जो त्याग करावा लागतो, तुमच्यामध्ये बदल करावा लागतो, तुमच्यामध्ये तुम्ही एक पवित्र आत्मा म्हणून, पवित्र मनुष्य म्हणून, कुटुंब म्हणून तुम्हाला जीवन जगावं लागतं. आणि अशा वेळेस कोणताही आत्मा, कोणतंही मन त्या माणसाला चुकीचं, खोटं, नाटक, लबाड काम करायला शिकवत नाही, असं माझं मत आहे. आणि तुम्ही जे अपेक्षा करत होते, तुमचे जे माझे मित्र, आमचे गुरुबंधू महमूद भाई, आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले, महमूद भाई सुद्धा हजला जाऊन आलेले आहेत, त्यांना सुद्धा मन आहे. आणि राजकारणापुरतं बाकीच्या काही गोष्टींपुरतं ठीक आहे, पण त्यांनी अन्याय सहन केला. तुम्ही त्या दिवशी मलाही खूप वाईट वाटलं होतं. पण 3-5 लोक काहीतरी बोलतात, ज्या माणसाने 100% नगरपालिकेमध्ये साथ देऊन या माणसाला विकासासाठी साथ दिली, परंतु या वार्डातले मंडळी जी तुमच्या संपूर्ण परिवारावर प्रेम करतात, मूळ सुरुवात होती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी जे चांगलं काम केलं, 2 वर्ष तर कोरोनात गेले हो, 2 वर्ष कोरोनात गेले तरी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे जनहिताचं, महाराष्ट्राच्या हिताचं कल्याणकारी काम, या आरोग्याचं काम त्यांनी केलं. जगात त्यांचा 5वा नंबर आला. अशा परिस्थितीमध्ये ह्या ईडीच्या, भुजबळ साहेबांनी त्या दिवशी पुस्तकाच्या बॉम्बमध्ये सांगितलं, ईडीच्या बाकीची जे सीबीआय यंत्रणा असेल, ईडी असेल, संपूर्ण यंत्रणा वापरून हे जे सरकार फोडलं आणि बाजूला केलं, म्हणजे हे गद्दार झाले. ज्या मातीत तुम्ही जन्मले, ज्या मीठ तुम्ही खाल्लं, ज्या संस्कारात वाढले, आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांनी वाढले, त्या पक्षाने, त्या शिवसेनेने तुम्हाला सर्व काही दिलं, सत्ता दिली, मंत्रीपद दिलं, सगळं काही दिलं. आणि तुमच्या व्यक्तिगत प्रपंचासाठी तुम्ही भांबे भ्रष्टाचार करून मिळवले पैशासाठी तुम्ही गद्दारी केली आणि तुम्ही सोडून उद्धव साहेबांच्या पाठीत खड्डे पुसून गेले. उद्धव साहेबांनी ज्या दिवशी वर्षा बंगला सोडला, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला, प्रत्येक नागरिक शिवसैनिक हळहळून रडत होता. ही परिस्थिती झाली. नंतर परिस्थिती आली लोकसभेची. लोकसभेला भाजपने अजेंडा घेतला, आमचे 42 खासदार येणार, 42 खासदार येणार, हे सांगण्याचं वेगळं कारण आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये सगळ्यात सुज्ञ आणि हुशार आणि प्रामाणिक जर कोणी समाज असेल तर मी म्हणतो मुस्लिम समाज आहे. आमच्या तरी समाजामध्ये वाकडे तिकडे, भांडणं इकडं तिकडं, याचं त्याचं सहन होत नाही. पण विचार आणि सत्य परिस्थितीची जाणीव ठेवून जो समाज विचाराने या लोकशाहीमध्ये आपलं हुकमी मतदान, पवित्र मतदान करतो, ह्या मतदानाला घाबरून, म्हणजे लोकसभेला जर 42चा नारा दिला, या महाविकास आघाडीला आपल्या 31 जागा मिळाल्या
आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं भाषणामध्ये, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, सगळ्यांनी सांगितलं तर मुस्लिम समाज आमच्या बरोबर राहिला नाही. मग करायचं काय? विधानसभा लागणार आहे, समाजाला फोडायचं कसं, वातावरण बिघडवायचं कसं? वेगवेगळ्या कृत्य काढल्या. त्यांना माहिती समाज गोरगरीब आहे, महिला कुठेतरी घरीच बसलेल्या असतात, परंतु समाज हा हातावर कोणी भंगार विकल, कोणी गॅरेजवर जाईल, कोणी फिटर आहे, कोणी काय करेल, कोणी काय करेल, पण कष्टाने स्वाभिमानाने कष्ट करून जाणारा हा समाज आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक मृगजळ योजना काढली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर त्यांनी ठरवलं का सगळ्या महिलांना 1,500 रुपये महिना देऊन आपण या महिलांचं मतदान ताब्यात घेऊन टाकायचं. अक्षरशः त्यांचे वाद झाले. अजित पवार म्हटले माझ्या नावाने योजना करा, देवाभाऊ म्हणले माझ्या नावाने योजना करा. शेवटी रात्रीच्या रात्री हे सगळे दिल्लीला गेले, हे अमित शहाना भेटले. अमित शहा यांना सांगितलं का भांडण करण्यापेक्षा आपण एकदा योजना सुरू करू, एकदा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण अशी योजना करत नंतर तुम्ही सांगा ही माझी बहीण, ही माझी बहीण, ही माझी बहीण. आणि तशीच झाली परिस्थिती. योजना जाहीर केली, त्याच्यानंतर तुम्ही आढळलं असं आहे बघा, देवाभाऊ म्हणतात की ही माझी लाडकी बहीण 500 रुपयामध्ये, अजित पवार म्हणतात ही माझी लाडकी बहीण 500 रुपयामध्ये, मुख्यमंत्री म्हणतात की ही माझी लाडकी बहीण 500 रुपयामध्ये. परंतु ह्या 2-3 महिन्याच्या कुठेतरी खोट्या आश्वासनाने या आमच्या भगिनी बोलणार नाही आणि तुमच्या नादी लागणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, संदीप भाऊ आमदार होणार आहे, त्या कोपरामध्ये इतिहास घडणार आहे, क्रांती घडणार. त्या दिवशी राजीव गांधी साहेब आले होते, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब होते, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. या सर्वांनी जो अभ्यास आहे पवार साहेबांचं ते चिंतन करून ठरवलं की या राज्यामध्ये महालक्ष्मी नावाने आपण योजना करू आणि ह्या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिलेला देण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. तुमच्यामध्ये 5 वर्ष झाले असतील, 10 वर्ष झाले असतील, 15 वर्ष झाले असतील. मला एक मी प्रश्न विचारतो तुम्हाला, आमदार कोण झाले, 3,000 कोटी आले का 500 कोटी आले, पण तुमच्या दैनंदिनीत काही बदल झाला का? एखादा आता हे जे घर यांचं राहिलंय हे जबरदस्त प्रगती झाली, यांनी कॉन्क्रीटची एखादं स्लॅब बांध एखादं घर झालंय का इथं परिसरामध्ये? अहो सामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये दैनंदिनीमध्ये काही फरक पडत नाही. हे नेते मंडळी, हे पुढारी, हे उलटे पाट्या उड्या मारून सत्ता टिकवण्याकरता, आपली सत्ता मिळवण्याकरता सर्वसामान्यांना बळी देऊन कुठे नाही आश्वासन देऊन तुम्हाला आतापर्यंत वेळच काढलं. तुम्ही सांगा, आम्ही आता ग्रामीण भागात फिरतो, 1.5-2 तास लागतात 10-10 किलोमीटर प्रवास करायला. 3,000 कोटी म्हटल्यानंतर हे कोपराव तालुका खालून करून रंग देऊन पूर्ण कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. मी तर म्हणतो 3,000 कोटी जर खर्च झाले असते तर भारतातून आपल्याकडे मोठे लोक आले असते. ते डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा फोन केला तर मुझे कोपरगाव देखना है. अरे 3,000 कोटी. हा आम्हाला काय यायचं म्हटलं सगळं ते कोपराव राहते होतो मी. ते मी नगरला असतो त्यात आला म्हणजे दर्शन झालं. आता मला ते कोपरगाव कुठे आहे मला अजून 15 किलोमीटर आहे, माझंच गाव आहे म्हटलं मी कोपरगावच. ते म्हणे आमची सहल येणार म्हणे. म्हणलं कशाला? 3,000 कोटी रुपये महाराष्ट्रात एकाही आमदाराला मिळाले नाही. आणि काय परिस्थिती म्हणजे एंट्री केल्या गेल्या काय म्हणजे कॉन्क्रिटीकरण, असे फुलांची झाडं, वर असे लाईट, सगळं घर कोपरा शहरात गेलं. म्हणजे मला 3-4 दिवस लागतील म्हटलं. अरे त्याला म्हटलं बाबा तू जर मध्ये घुसला ना तर 15 दिवस बाहेरच निघायचं. रस्तेच असे आपलं काय करायचं, परिस्थितीच तशी ना. अहो काय चाललंय भाऊ, काय चाललं म्हणजे तुम्हाला एका जरी पटलं ना 3,000 कोटी खर्च झाले असतील, तुम्हाला सांगतो लगेच उद्या माझ्या घेऊन टाकू संदीप भाऊ. मी सांगतो तुम्हाला, अहो करा तुम्ही राजकारण करा, लोकांना वेड्यात काढा, सगळ्या गोष्टी करा, परंतु या सर्वसामान्य माणसांमध्ये काहीतरी बदल करावा. अहो हे 4 तळे बरं का, 4 तळे असं समजा 1, 2, 3, 4. आता हे नवीन झालं 5वं तळ. याला निधी दिला पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी. तुम्हाला सांगतो स्वतः उद्धव साहेबांनी इथंही सांगितलं भाषणात आणि जनार्दन स्वामी तिथंही सांगितलं का त्यांनी स्वतः
तर 131 कोटी रुपये किती दिला नाही. पण त्यांचं कुठे उल्लेख तर केला पाहिजे त्यांना. ज्या मामाने कपडे घेतले त्या मामाचं नाव घेतलं पाहिजे. मामाने कपडे घेतले, मामाने कपडे घेतले, अरे मामा पुढच्या डबल घेईल ना. परिस्थिती तशी नाही. आता हे 4 तळे गंमत बघा, चमत्कार आहे, जादूची कांडी. हे 4 तळे, हे 1 तळ आपल्याला मागच्या 3-4 महिन्यापासून पाणी येतं. 8 दिवस 10 दिवस त्याच्यात हे पाणी वापरलं जातं. बरोबर आहे. आता जलपूजन झालं 5व्या तळ्याचं. ही बाटली तशीच भरलेली 5व्या तळ्याची. या पाण्याला धक्का लावला नाही, कारण इथून या बाटलीतून या 4 तळ्यात पाणी घ्यायला जागच नाही. बरोबर. ही बाटली तशीच भरलेली, हिचं जलपूजन झालं. ह्या 4 तळ्यातून परत दिवसाला पाणी झालं. मी तर चमत्कार त्या दिवशी मला एकदा समजून सांगितलं, हेच गावाला गेला ते म्हणून अशी परिस्थिती. 1च मिनिटं घेतो, 1 मिनिटात एक उदाहरण देतो. मी डेअरीत कामाला होतो 96 मध्ये. आमच्या डेअरी प्लॅन मध्ये एक हुशार इलेक्ट्रिशियन होता. तो इतका कलाकार होता. त्याची शिफ्ट संपली, तो कुठेतरी काहीतरी जाऊन येतो. नशीरबाई राहतात, त्यांच्याकडे यायचो. काका कोयटे असायचे, राजभाऊ असायचे, सजीव असायचे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून येतो. इकडे खाली गेलं खड्डा गल्ली, आमचं पंडितराव पंडोरे. कधी या भागामध्ये धार्मिक सलोखा त्या ठिकाणी बिघडलं नाही. आणि काळजी करू नका, तो आज पण बिघडलेला आहे आणि आम्ही बिघडू नाही देणार. राजाभाऊ, आपण सगळे तिकडून आलो. तुमच्या लक्षात आलं असेल, मी भगवी शाल घालून या ठिकाणी भाषण करायला उभा आहे. आणि जसं मी आलो तशी भगवी शाल माझ्या त्या ठिकाणी आणलं होतं. मी आलो, यासीनबाई तिथे उभे होते. त्यांनी माझ्या हाताला धरलं, त्यांच्या घरी घेऊन गेले आणि भगवी शाल त्यांनी टाकली आणि श्रीफळ त्यांनीच माझ्या हातात. याच्यापेक्षा भाईचाऱ्याचा कोणता पुरावा त्या ठिकाणी पाहिजे. आणि काही लोकांना जर वाटत असेल मुस्लिम समाजाकडे काय फक्त मतं म्हणून बघता का. मी येत होतो, ती लहान लहान मुलं माझ्याशी शेकहँड करत होती. त्यांना कदाचित माहित नाही काय चाललंय. मताचा अधिकार मिळाला त्यांना आणखी 10 वर्ष असतील, पण त्यांचे डोळे चमकत होते आणि त्यांना वाटत होतं की एक आपला माणूस या ठिकाणी आलाय. माझ्या आधी तुम्ही सगळे आले. गेल्या अनेक वर्षापासून या भागामधलं वातावरण हे जाती धर्माच्या पलीकडचं वातावरण आहे. अलीकडच्या काळामध्ये कोपरगावमध्ये काही चुकीचे लोक जरी येत असतील तरी सुद्धा मला एक सांगायचं, या व्यासपीठाकडे आपण बघा. इथं राजा भाऊ आहे, कैलास भाऊ आहे, संजू भाऊ आहे, नशीरबाई आहे, मी आहे, प्रमोद अण्णा आहे. आणि त्यामुळं त्या विषयाला फारसं महत्व द्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. अकबर बहिणी, प्रमोद अण्णांनी उल्लेख केला माझ्या मित्राच्या कालच्या भाषणाचा. ज्या ज्या वेळेस म्हणून मुस्लिम समाजाच्या निष्ठेवर शंका उपस्थित केली गेली, ज्या ज्या वेळेस म्हणून आमच्या मुस्लिम बांधवांवर अन्याय करणारे कायदे घटना त्या ठिकाणी झाल्या, त्याच्या वेळेस मी एकदम कसलाही विचार न करता त्या ठिकाणी उभं राहिलं. मध्यंतरी कुणीतरी काहीतरी काढलं होतं, लोक नियुक्त होते, राजा होते, तुम्ही नाही, दुसरे काहीतरी कोपरगाव बंदची हात दिली होती. मी जाहीररित्या स्टेटमेंट केलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या बंदला त्या ठिकाणी पाठिंबा. अखलाकच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली होती, तेव्हा आपण त्या नगरपालिकेच्या कार्यालयाच्या तिथं पोलीस स्टेशनवर मोर्चा केला होता. तिथं केलेलं माझं भाषण तुम्हाला सगळ्यांना आठवतं. CAA-NRCचा मोर्चा निघाला होता, त्यावेळेस मी आणि जितेंद्र रणछोड त्या मोर्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मैदानापासून ते तहसील कचेरीपर्यंत आम्ही पोटतिडकीने त्या कायद्याला विरोध केला. आणि काल तुमच्यातलाच एक, तुम्ही त्यांचं कौतुक करता, मी पण कालपर्यंत करत होतो, पण मुळात भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसवायचं आणि निवडणूक झाल्यावर संदीप वरपे कुठं दिसणार नाही हे बोलायचं.
म्हणजे जो संदीप वरपे प्रत्येक गोष्टीत खरं तर बोला. हाजीला जाऊन आले ना तुम्ही, हाजी माणूस कुठं खोटं बोलतो का? तुमच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा सुद्धा मी आलो. जेव्हा जेव्हा या शहराची सामाजिक शांतता बिघडवायचा प्रयत्न झाला तेव्हा मी पुढे आलो. आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे, अरे मग तुम्ही ज्यांची, जे तुम्हाला कालपर्यंत हिरवे साप मिळत होते त्यांचं तुम्ही समर्थन केलं नगरपालिकेमध्ये, आणि जो मुस्लिम बांधवांकरता निधळे छातीने रस्त्यावर उभा राहतो त्याच्या निष्ठेबद्दल तुम्ही प्रश्न विचारता. तुम्ही हजला जाऊन आला रे का? काय चाललंय का? मी तर म्हणतो तुम्ही काय बोलत होते मला तर तुमचं अजिबात पटलं नाही. हे लोक पुढच्या म्युन्सिपाल्टीला घरी बसवले पाहिजे, समाजाच्या मतावर निवडून यायचं, समाजाशी प्रामाणिक त्या ठिकाणी राहायचं नाही. हे इथून पुढच्या काळात चालणार. कारण या गावामध्ये ज्या काही घटना घडल्या, हा भाईचारा वाढला पाहिजे. यासीन भाई संदीप वरपेचा सत्कार करतो, भगवी जाल घालून करतो, श्रीफळ हातात देऊन करतो, याला भाईचारा म्हणतात. आणि मग या भाईचाऱ्याचं समर्थन करायचं की भाजपच्या मांडी लावून बसणाऱ्यांच्या बरोबर जायचा हा विषय. मुस्लिम समाजाला काय फक्त मताची पेटी म्हणून बघता काय तुम्ही? अरे मुस्लिम समाजाचा सुद्धा कोपरगावच्या जडणघडणीमध्ये वाटा आहे. एक कष्ट करणारा हा समाज. आणि या गांधीनगर भागामध्ये आम्ही गेले अनेक वर्षापासून येतो. आमचे शनिवार असते, आम्ही तिथं वैष्णवदेवी मंदिरामध्ये त्या ठिकाणी दर्शन घेऊन आलो. आमच्या इथले कार समाजाचे बांधव असतील, आमचे भुजारी समाजाचे बांधव असतील, कधी आजपर्यंत हा विचार त्या ठिकाणी शिवला नाही. पण या निवडणुकीमध्ये राजा भाऊ विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं हिंदू बांधवांशी वेगळं बोल, मुस्लिम बांधवांशी वेगळं बोल, याला हा व्हिडिओ दाखव, त्याच्या कानात वेगळं बोल, हे प्रकार त्या ठिकाणी सुरू. 3000 कोटीचा जर तुम्ही विकास केलेला आहे तर विकासावर तुम्ही ही निवडणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे. अनेक रस्ते राजा भाऊ, तुम्ही नगराध्यक्ष राहिले, संजू आमच्या विरोध भाईंनी चिठ्ठी दिली होती, अर्धवट कामात पूर्ण बिल निघलेले. आता अरुणभाई म्हणता खड्डा आहे, तुम्हाला विकासावर बोलायचं नाही, तुम्ही उमेदवारावर व्यक्तिगत बोलणार. तुम्ही बोला ना, तुम्ही काय केलं काम सांगा. तुमचा विकास आम्ही पाहिला राजा भाऊ. मी गेलो केडी गणेश मार्गे असा गेलो, अंचलगाव उद्दी करून तिकडं मायगाव देवीला गेलो, मला 1.5 तास लागले संजू. माणूस नाशिकला औरंगाबादला 1.25 तासात जातो आणि कोपरगावातल्या 2 खेड्यात जायला जर तालुक्यात 1.5 तास लागतो तर हा कोणता विकास? हा फक्त पोस्टरवरचा, फेसबुकवरचा, व्हॉट्सअपवरचा, फ्लेक्सवरचा विकास. म्हणून जर कोपरगावचे प्रश्न खऱ्या अर्थाने बदलायचे असतील, कोपरगावचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आजपर्यंतचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांना म्हटलं जातं ते उद्धवसाहेब ठाकरे, त्यांच्या नेतृत्वाखाली, शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल गांधींच्या मदतीने महाविकास आघाडीचं सरकारच या राज्यामध्ये आलं पाहिजे. लाडक्या बहिणीचा उल्लेख त्या ठिकाणी प्रभूरांनी केला. एवढी महागाई वाढवली, 1500 रुपये देतात, आपलेच पैसे एका खिशातून काढायचे आणि आपल्याला त्या ठिकाणी. महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे महाविकास आघाडी सरकारने. 3000 रुपये महिन्याला आमच्या भगिनींना मिळणार आहे आणि 65 वर्षापुढचे जे म्हणून लोक आहेत त्यांना 2500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळणार. आमचे युवक बेरोजगार आहेत त्यांना 4000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे सगळं शक्य होणारे महाविकास आघाडीचं सरकार आलं. ते आमच्या नसीब भाभी इथं नाही, सद्दाम भाई होते कुठे गेलेवर. काय तर स्वतः एकमेव महिला मुस्लिम नगरसेविका त्याला डिस्क्वालिफाय करायला निघाले होते. मी होतो, सद्दाम भाई होता. आम्ही हायकोर्ट पर्यंत लढाई त्या ठिकाणी केली. आम्ही भावीचं पद त्या ठिकाणी रद्द होऊ दिलं नाही. रद्द करायला कोर्ट निघालं होतं. आज ते लोक काल स्टेजवर त्या ठिकाणी बसले. गोरख गायकवाड आमचे मित्र,
ते कोलार समाजाचा कष्ट करणारा आमचा मित्र, त्याला कोपरगावच्या उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली त्यावेळेस मी त्याच्या पाठीमागे होतो. गोरख भाऊ आज इथं आहे. ते काय माझ्या पक्षाचे नाही, ते महाविकास आघाडीचे नाही. कुठं तरी त्यांना मैत्री त्यांची जागी झाली. परवा काल उमेश धुमाळ आले, परवा जितेंद्र रणशूर आले, आज गोरख भाऊ आले, सत्तारभाई आले. हे काही शिवसेनेचे आहे का? हे काय राष्ट्रवादीचे आहे का? हे काय काँग्रेसचे आहे का? हा खरा भाईचारा आहे की कोपरगाव शहरातला एक तरुण कार्यकर्ता जो आपल्याबरोबर लहानचा मोठा झाला, तो आमदारकी लढवायला निघाला आणि तो आपले प्रश्न सोडू शकतो, हा विश्वास आहे. म्हणून मी ही मंडळी रोज त्या ठिकाणी येतात. हर घर पे का बरं बोलतात? मी काय दिलं काय त्यांना? काय नाही, निरपेक्ष हे माणसं. हे राजा भाऊ सकाळी 9 वाजल्यापासून हात जोडत फिरतायत, रात्रीचे 10 वाजले. संजू भाऊ गडी कधी 7 भैरवांच्या बाहेर येत नाही. कोण आमदार खासदार यायचा असेल माझ्या पुढे बसा, संजू भाऊ फिरतायत. काय दिलं मी यांना? हे प्रबोध अण्णा तिकडून आले ग्रामीण भागात. यांना मी काय लावलो? यांना मी काय दिलं? यांना मी काय नाही दिलं? आम्ही एका ध्येयाने प्रेरित आहे की हे लोक आता थांबवले पाहिजे, ही टेंडर पार्टी थांबवली पाहिजे. 2 वर्ष झाले नगरपालिकेवर त्या ठिकाणी प्रशासक हे असे निकृष्ट दर्जाची कामं झाली. कोण त्या शिवाला कोण ऑपरेट करत? शिवाला कोण आदेश देत? शिव कोणाचं ऐकून त्या ठिकाणी बिल काढतो आणि काय त्या कामाचा दर्जा आहे याचा विचार हे कोणाला तरी जबाबदार धरावा लागेल. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.